हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे असा मस्त टेस्टी हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत। हा नाश्ता इथे आपण नाचणीचा बनवणार आहोत। खायला अप्रतिम लागतो। तुमचे मुलं जर नाचणी खात नसेल तर असा नाश्ता बनवून त्यांना खायला द्या, चवीला अप्रतिम लागतो। दह्यासोबत पण मुलांना दिला तरी खातील, नुसता दिला तरी आवडीने खातील। इतका हा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता आहे। 1 कप भरून मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। अजून 1 कप घेतलेलं आहे। कप भरून चना डाळीचं पीठ टाकलेलं आहे। ब्लॅक सॉल्ट टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा भरून इथे जिरे ॲड केलेले आहे। 2 चिमूटभर इथे हळद ॲड केलेली आहे। अर्धा चमचा भरून इथे गरम मसाला हातावर कुस्करून इथे थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे। थोडीशी इथे बडीशोप पण ॲड केलेली, कुटून घातली तरी चालेल। सर्व साहित्य आहे ना असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 कप भरून पालक ॲड केलेली आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतली, ती पण ॲड केलेली आहे। 1 कांदा इथे बारीक चिरून घेतला, तो पण आपण इथे ॲड केलेला आहे। इथे मळून घेणारे ज्याप्रमाणे आपण इथे पीठ भिजवतो ना पोळीचं, हे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। इथे तवा ठेवलेला आहे, थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे। लाटणं पळपटावर अशी लहान पुरी टाईप इथे मी लाटून घेतलेले आहेत। आपण इथे सोडून घ्यायचं अवकाश। हे बघा इथे साईड चेंज करून घेतलेली आहे। तुमची मुलं जर ही नाचणीची भाकरी खात नसेल तर तुम्ही असा नाश्ता त्यांना बनवून खायला द्या, आवडीने खातील आणि चवीला पण अप्रतिम लागतो। इथे फक्त तुपामध्येच हे छान भाजून घ्यायचे। तुम्ही पण हा नाश्ता नक्की ट्राय करा। आता हा झाला आहे, मी काढून घेते। तुम्हाला जर ही माझी नाचणीच्या नाश्त्याची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया